नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात आनंदाची बातमी 16 मेची महत्त्वाची माहिती. बघा, मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात मे महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. त्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर आली. बघा, मे महिन्याचे पैसे सुरू होणार आहे. त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. बघा, पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट, मेचा हप्ता वाटप होण्याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आली आहे. बघा, नवीन अपडेट आहे. आता नवीन माहिती आली आहे. नवीन माहितीमध्ये तुम्हाला मेचा जो हप्ता आहे तो कधी वाटप होईल त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आहे. म्हणजेच तुम्हाला पुन्हा पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. बघा, पैसे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतात तर ते पैसे तुम्हाला वाटप होणार आहे. त्याची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच बघा, 2100 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 3000 रुपये तुम्हाला कधी मिळतील त्याची महत्त्वाची माहिती, 2100 रुपये तुम्हाला कधी मिळतील त्याची महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट समजायला पाहिजे. मेचा हप्ता कधी त्यांच्या खात्यात जमा होईल त्याची अपडेट समजायला पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण पाहणार आहोत. बघा, मेचा जो हप्ता आहे तो वाटप होणार आहे. त्या संदर्भाची महत्त्वाची नवीन अपडेट आली आहे. संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आलेलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. बघा, सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात महत्त्वाची योजना, सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना आहे. आता या योजनेमधून 2.5 कोटी महिलांना लाभ मिळतो. जवळपास 2.5 कोटी महिलांना लाभ जो आहे तो या योजनेमधून मिळतो. म्हणजेच थेट पैसे या ठिकाणी मिळतात. खात्यात थेट 1500 रुपये जमा होतात. ठीक आहे. तर बघा, त्या संदर्भाची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भाची महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काय बातमी आहे, काय महत्त्वाची अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, अतिशय जबरदस्त अपडेट आहे. तर या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये जमा होतात. बरोबर आहे की नाही? म्हणजेच या योजनेतून एका वर्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात 18,000 रुपयांचा लाभ जमा होतो. बघा, एका वर्षात 18,000 रुपये जमा होतात. आत्तापर्यंत तुम्हाला 15,000 रुपये जमा झाले आहेत. 15,000 रुपये जमा झालेले आहेत. सर्वांना आलेत का 15,000 रुपये? 10 हप्ते तुम्हाला मिळालेले, 10 हप्ते वाटप झालेत. म्हणजेच 10 हप्त्यांचे 15,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींना आलेत का? ज्यांना 15,000 रुपये आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचं आहे. आत्तापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात एकूण 10 हप्त्यांचे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या महिला या योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच लाभ घेत आहेत त्यांना आत्तापर्यंत 15,000 रुपये मिळालेत. म्हणजेच काय, तर जुलैपासून ज्या महिला योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या महिलांना आत्तापर्यंत 15,000 रुपये मिळालेले आहेत. दुसरीकडे या योजनेचा 11वा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो याबाबतही आता एक मोठी बातमी समोर आली. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे की 11वा हप्ता कधी तुमच्या खात्यात येऊ शकतो त्या संदर्भाची सर्वात महत्त्वाची माहिती. 11व्या हप्त्याची संभाव्य तारीख नुकतीच समोर आलेली असून आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. बघा, 11व्या हप्त्याची जी काही संभाव्य तारीख आहे ती समोर आलेली आहे. तीच नुकतीच या ठिकाणी समोर आली आणि त्यामुळे तुमच्या खात्यात पुन्हा एकदा पैसे जे ते जमा होणार आहे त्या संदर्भाचीच माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होणार त्याविषयीची सर्वात मोठी बातमी आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, या 10 हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. कोणते 10 हप्ते? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2024चे 6 महिने
आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2025चे 4 महिने, या 10 महिन्यांचे पैसे 10 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात जमा करण्यात आला. बघा, आत्ताच मे महिन्यामध्ये म्हणजेच 2 मे 2025 रोजी या योजनेचा 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. 10वा हप्ता लाडक्या बहिणींना मेमध्येच मिळाला आहे, मेमध्येच. सोबतच मेमध्ये पुन्हा तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. बघा, पुन्हा 1500 रुपये मिळतील, म्हणजेच असे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मे महिन्याचा लाभ कधी मिळणार? तर बघा, मे महिन्याचा पहिला पंधरवडा जवळपास उलटत चाललेला आहे. येत्या 2 दिवसात मे महिन्याचा पहिला पंधरवडा संपणार, म्हणजेच काय, पहिले 15 दिवस संपलेले आहेत. 15 दिवस संपून वर 1 दिवस झाले, म्हणजे 16 तारीख आज आहे, 16 मे आज आहे आणि पहिला पंधरवडा जो आहे तो मे महिन्याचा संपलेला आहे. अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मे महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातो. भरपूर महिला भगिनींचा प्रश्न आहे, भरपूर महिला भगिनी प्रश्न विचारतायत त्या ठिकाणी. मे महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी येणार, अशा पद्धतीचा प्रश्न महिलांचा आहे, लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. आता बघा, खरे तर एप्रिल महिन्याचा हप्ता हा 2 मे रोजी वर्ग करण्यात आला असल्याने आता मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात येणार की काय, असाही प्रश्न लाडक्या बहिणींकडून उपस्थित होतोय. बघा, मे महिन्याचा जो लाभ आहे तो जून महिन्यात येतोय का काय, असा पण प्रश्न बहिणींकडून उपस्थित होतोय. मात्र मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्यात मिळणार नाही, तर मे महिन्यामध्ये जमा केला जाईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यामध्येच जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट म्हणजेच काय, तर सर्व लाडक्या बहिणींना, माता भगिनींना 3000 रुपये येणार आहेत मेमध्ये 3000 रुपये येणार आहेत. त्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर. आज मे महिन्याची जर आपण पाहिली तर 16 तारीख आहे. येत्या 15 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ दिला जाऊ शकतो. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता हा येत्या 15 दिवसांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हा हप्ता मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग होईल असे सांगितले जात आहे. पाहू शकता. बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर की मे महिन्याचा 3रा हप्ता जो आहे तो 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात, म्हणजेच काय, पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या हप्त्यात तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील असे सांगितले जात आहे. खरे तर गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये दिला जातो. बघा, जर आपण पाहिलं तर या योजनेचा जो काही हप्ता आहे तो शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये दिला जातो. त्यामुळे या महिन्यात देखील 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजूनही अधिकृत घोषणा जी ती करण्यात आलेली नाही आहे. पण लवकरच महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे याबाबत अधिकृत माहिती देतील असा दावा केला जातोय. बघा, जर आपण पाहिलं तर लवकरच तुम्हाला 2100 रुपयांच्या संदर्भाची पण माहिती मिळेल आणि 1500 रुपयांच्या संदर्भात, म्हणजेच मेचा हप्ता कधी मिळेल याची पण ऑफिशियल घोषणा जी ती या ठिकाणी केली जाणार. बघा, अधिकृत माहिती, ऑफिशियल माहिती जी आहे ती या ठिकाणी आपण नेहमीच पाहिलं असेल. स्वतः माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे या संदर्भातच्या माहिती नेहमीच देत असतात आणि तुम्हाला पैसे सुरू झाले की त्या संदर्भातची माहिती त्यांच्याकडनं देण्यात येत असते. तर त्या संदर्भातची पण माहिती तुम्हाला दिली जाईल आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तो शेवटच्या, म्हणजेच 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता बघा, 2100 रुपयांच्या संदर्भाची काय महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची माहिती ती लगेच आपण या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, पुढची अतिशय जबरदस्त अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले पाहिजेत. 2100 रुपये देऊ असं सरकारने सांगितले, पण सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवणे चुकीचं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी व्यक्त केले. बघा, आता काय तर महायुती सरकारनेच सांगितलेलं आहे की 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ म्हणून. बघा, आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. बघा, आपण कुठेही जातो, ज्यावेळेस आपण काही वस्तू जर आपल्याला घ्यायची असते तर आपण अगोदर मागणी करतो तरच ते आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुमची मागणी असायला पाहिजे. जोरदार पद्धतीने सर्व महिलांनी 2100 रुपयांची मागणी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा, तरच तुम्हाला 2100 रुपयांची मागणी जी ती सरकार पूर्ण करणार आहे. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, ज्यांना पाहिजे त्यांना. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.